नाही पुनरावृत्ती तयाने नरा नित्यने मवाचे वदताक्षरे भवसिंधुतरे अर्धक्षणी एका जनार्दनी दयाचा हा नेम एका जनार्दनी दयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे नित्यने मवाचे वदताक्षरे भवसिंधुतरे अर्धक्षणे विठ्ठला गीता 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 वाची जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यने वाचे वदताक्षरे भवसिंधुतरे अर्धक्षणे समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननिहित पाने मण्डन मण्डनानां तरुण तुलसी माला कन्धरं गंजनेत्रं सदैवलहासं फलं चिन्तयामि पण्डरंगा करो प्रसन्नं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवडो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उहेर वचनायका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदताक्षरे भवसिंधुतरे अर्धक्षणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा यांचा आणि नाथ महाराज या अभंगामधून गीता मातेचं महत्व प्रतिपादन करतात आज सगळ्यांना ज्ञात आहे गीता जयंती आहे का नाही गीता मातेचा जन्म झाला काय एकादशीलाच गीता जयंती असते पण काय तिथीमध्ये कमी जास्त काल होती गीता जयंती नाही तर एकादशीच्या दिवशी आहे का नाही म्हणून असा गीता जयंतीचा दिवस आपल्याला करायचंय काय आपल्यात आपल्याला ऐकायचं की नाही विकू नको आपल्यात आपल्याला ऐकायचं की नाही आपल्यात आपल्याला वरी काय फायदा आहे महाराज तुम्ही ते काढले जाता म्हणून आलं ते परमार्थिकाचं मुख्य ध्येय असावं पाप काय आणि पुण्य काय याच्या व्याख्या शास्त्रानं धर्मशास्त्राच्या काय सोडून द्या पण तुको करायची एक व्याख्या पुण्य ते परोपकार पापते परपीडा आणि कनाही जोडा दुजायाशी या पापाला दुसऱ्या पापाची बरोबरी नाही पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा दुसऱ्याला पीडा देण्याचा एवढं पाप कोणतंच नाही आणि आवाजाची दुसऱ्याला जर पीडा आपण देत असो तर ते काय करायला लागलो पीडाचे का नाही तुम्ही म्हणले महाराज काय काय आता आपला आडमुठपणा असतो आपण म्हणतो मग काय झोपायचं 6 वाजलो का झोपू दे आपल्याला त्याच्यावरून काय करायचं आपल्याला झोप येत नाही दुसऱ्याला जागविण्याचा काय अधिकार आहे आपल्याला तुकाराम महाराज म्हणजे उठा जागेवारी आता तुकाराम महाराजांना जिजाबाई पण झोपतून नाही उठवलं या अध्ययनाच्या झोपातून बरोबर आहे का
नको त्रास. मला राऊत बाबा बोलले याच्यावर आळंदीत कोण होते कीर्तन ऐकायला होते ना तुम्ही, होते ना आपली माणसं होते ना सगळे. राऊत बाबा बोलले, राऊत बाबा म्हणले तुम्ही जर असं करत असाल तर खरं तुम्ही काय करायला लागले, पाप करायला लागले. बोलले आळंदीतच बोलले, आहे का नाही. कारण त्यांचं म्हणणं असं कोणी खरंच बिमार असतं आणि बिमार माणसाला रात्रभर झोप लागत नाही, 3-4 नंतर नेमकी काय लागते, झोप लागते. तुम्ही जर त्याला त्रास दिला आणि त्याच्या जरी वेदना वाढल्या तर त्या वेदनेचं फळ ती म्हणली भजनेल भोगावं लागेल. राऊत बाबा म्हणले मी नाही म्हणलो, ते आले विचार असं का म्हणले म्हणा, आहे का नाही. नको त्रास आपल्यापासून कोणाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला पण मी म्हणलं तुम्हाला सकाळी कीर्तनाला पण बंद करा. ते म्हणजे मग घरून ऐकित आहे, इथं ऐकायला यायला काय व्हायला, घरून काय ऐकायचं महाराज, घरून ऐकू नाही, बरोबर आहे का नाही, घरून ऐकू नाही, इथं यावं. म्हणले ते एक झालं आणि लोकांना माहिती होतंय चालू झालं, चालू कीर्तन चालू झालंय, लोकांना काय होतं माहिती होतं, बरोबर आहे का नाही. एकादशीला 8:30 कीर्तन असतं हे कोणाला माहित नाही गावातल्या का. देवतांचे वजरचे लोक येते आपल्या इथे ऐकायला, सप्त्या बिप्त्या ठीक आहे बुवा. आता सगळ्याला माहिती आहे की एकादशीला कीर्तन महाराज याच्या आता इन्व्हर्टर आहे, नाही तर मी नवीन कीर्तन करू लागलो आपल्या इथे इन्व्हर्टर नव्हतं, लाईट जास्त करून टिकायची नाही, तरी माणसं यायचे का नाही. 9ला चालू होतं यायचे. काही म्हणले पण नाही माहित झालं आम्हाला, मग पुढच्या एकादशीला या. म्हणजे नकोय त्रास आपला कोणाला, मला एवढंच म्हणायचंय. चला आपलं काय चाललं होतं, गीता 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 वाचे जे म्हणती. काय गीतेचं महत्व आहे ज्ञानोबरायांनी तर वर्णन केलंच आहे. महाराज गीतेचं वर्णन सगळ्याच संतांनी केलंय, सगळ्याच संतांनी वर्णन केलंय. किती महत्वाचा ग्रंथ आहे. या कलियुगामध्ये 2 ग्रंथाची साधना सांगितली, बरोबर आहे की नाही, गीता आणि भागवत. महाराज तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही कुणाची. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत श्रवण करीती अखंड विठोबाचं चिंतन करीती. अनेक संतांनी गीतेचं वर्णन केलंय, अनेक संतांनी केलंय. माऊली ज्ञानोबरायांनी तरी काही कमी वर्णन केलंय का. माऊली ज्ञानोबराय आता ऐका कथा गहन, जे का सकळ कौतुका जन्मस्थान, ते अभिनव उद्यान विवेक तरुचे. महाभारताचं वर्णन माऊली ज्ञानोबराय सुरू करतात. आपल्या गुरुला वंदन वगैरे करून झाल्यावर महाभारतात आता ऐका कथा गहन अशी महाराज गंभीर असलेली कथा ऐका. महाभारताची कथा कशी आहे, सकळा कौतुका जन्मस्थान, सगळ्या कलेला जन्म देणारं महाभारत आहे. अभिनव उद्यान विवेक तरुचे. बगीचा आहे, बगीचा महाभारत. कशाचा बगीचा आहे, विवेकाचा बगीचा आहे. महाभारत बगीचा आहे आणि त्या बगीचा झाड सगळे कशाचे आहेत, विवेकाचे झाड आहेत, विवेकाचे. अभिनव उद्यान विवेक तरुचे. नातरी सर्व सुखाची आदी, की महासुखाची निधी. नवरस सुधाब्दी निधी, नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे. कसा महाभारताचं काय 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 वर्णन केलंय महाराज. महाभारत म्हणजे महाभारताचं वर्णन सगळ्या प्रमेयाचा सिद्धांताचा ठेवा म्हणजे काय, मनोनी महाभारती नाही ते नोहेची लोकी तीही. येणे कारणे मनिपे पाही, ऐशी जगी सुरस कथा. जे जन्मभूमी परमार्थ. काय वर्णन माऊलीने महाभारताचं केलंय. जे जन्मभूमी परमार्थाचा जन्मच कुठून झालाय तर म्हणले महाभारतातून झालाय. महाराज जन्म झाला याचा अर्थ काय, माणसाच्या अंतःकरणात परमार्थ जन्माला घालणारा ग्रंथ कोणता आहे, महाभारत. जन्मभूमी नृप सांगे मुनी सांगे नृपनाथा. जन्मे जया जय अद्वितीय परम पवित्रेक निरुपम पवित्र मंगलधाम अवधारी जो. असं केवढं महाभारताचं वर्णन केलंय महाराज माऊली ज्ञानोबराय. आता लक्ष देऊन ऐकलं तुमच्या लक्षात येईल. हे महाभारताचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलंय आणि माऊली ज्ञानोबराय पुढच्या ओळी सांगतात एवढा श्रेष्ठ महाभारत आहे. ऐशी जगी सुरस कथा. बरं सुरस कथा आहे, गोड कथा आहे महाभारताच्या कथा ऐकायला काय कंटाळवानं वाटतंय का,
अरे महाराज पांडवाचं युद्ध कौरव आलन भीमदादान गदा उचलली माणसं हसत येत का मायान ब्रह्म म्हणल्यासारखे झोपत येत महाभारतात झोपत येत का एका गदेतच भीमदादानं 10 हल्ले म्हणले बापो नवल देणार आहे ना महाराज सुरस कथा आहे रसही भरलेला आहे त्या कथेत आणि म्हणून तर माऊली ज्ञानोबा म्हणतात नाना पृथ्वी प्रतिष्ठे लागी सानी व धरोनी अंगी पुराणे आख्यान रूपी जगी भारती आली सगळे पुराण लहानपणा स्वीकारून कुठं आले महाभारतात आली ऐशी जगी सुरस कथा आम्हाला मोठेपणा मिळावा आम्हाला म्हणून पुराण महाभारतात आले म्हणून महाभारतात नाही ते तिन्ही लोकात नाही एवढं ज्ञान आता महाभारत ग्रंथाचं वर्णन आहे किती श्रेष्ठ आहे महाभारत किती श्रेष्ठ महाभारत आहे मला जय अद्वितीय उत्तम पवित्रेक निरुपम परम मंगल धाम अवधारी जो अद्वितीय बस जसं दुसरं नाही आता महाभारतासारखा दुसरा ग्रंथ तसा नाही अद्वितीय निरुपम महाभारताला कशाचीही उपमा देता येत नाही पवित्र पवित्र मंगलधाम सगळ्या मंगलाचं राहण्याचं ठिकाण काय महाभारत मंगलधाम असं अद्वितीय असलेलं निरुपम असलेलं मंगल असलेलं जगामध्ये श्रेष्ठ असलेला महाभारत महाराज काय वर्णन महाभारताचं केलंय बघा तुम्ही आणि माऊली ज्ञानोबारायांनी गीतेचं वर्णन एकाच ओवीत केलंय एकाच ओवीत म्हणजे पुढे केलंय पण महाभारताच्या सापेक्षेने एकाच ओवीत केलंय महाराज माऊली ज्ञानोबारायाचं हातोटी कशी आहे बघा माऊली ज्ञानोबारायाची हातोटी सगळ्या महाभारताचं वर्णन केलं आणि गीतेचं अर्ध्या तुकड्यात वर्णन केलं अख्ख्या महाभारताचा बाप गीता करून टाकली विठ्ठल विठ्ठल आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी आता भारत कमळ भारत काय महाभारत काय कमळ आहे कमळ कमळ भारत कमळ आणि गीता काय परागू गीताख्यू परागू गीताख्यू गीता त्या कमळातला सुगंध आहे महाभारत कमळ आहे आणि गीता त्या कमळातला काय आहे सुगंध आहे सुगंध काढून घेतल्यावर फुलात काय राहत परिमळ निघाली पवना पाठी मागे वस फुल राहे परिमळ गेलिया वस फुल फुल देठी त्यातला सुगंध निघून गेला की फुल काय राहत मग ओस फुल राही देठी ओस राहत ते गीता जर महाभारतातून काढून घेतली तर सुगंध काढून घेतलाय आता महाभारत नुसतं काय राहिले फुल राहिले की सुगंध नसलेलं फुल म्हणजे फुलाला किंमत सुगंधामुळे आहे का नाही फुलाला किंमत कशामुळे मला सांगा फुलामुळे सुगंधाला किंमत का सुगंधामुळे फुलाला किंमत
सुगंधामुळं बोला की बस सुगंध नसेल त्यात जर तर मग फुलं बेसरमीचं बी काय फुले का नाही, पण त्याला किंमत नाही. का किंमत नाही? कारण त्याच्यात काय नाही, सुगंध नाही. बरोबर आहे का नाही? सुगंध नाही. तसं जिथे मुलं महाभारताला श्रेष्ठत्व हे माऊली म्हणतात. आता भारत कमळ परागू गीता खूप प्रसंगू. कोणती गीता? जो संवादाला श्रीरंगू अर्जुनेशी संवादिला. जो कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला काय झालेला आहे, संवाद झालेला आहे ना. तरी शब्द ब्रह्माब्दी मथेला व्यास बुद्धी मग निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के गडिशले विवेके पदाले परिपाके अमोदाशी जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती स्वहम भावे पारंगती रमिजे जे तजे आकर्णी जे भक्ती जे आद्य वंदे त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती मनितली कथा जे ब्रह्मेशाने प्रशंसी जे. गीतेची प्रशंसा कोण केली? ब्रह्माने भगवान शंकर. ब्रह्मेशाने प्रशंसी जे भगवत गीता मनी जे जिला भगवत गीता असं म्हणतात. भगवान शंकराने ब्रह्मदेवाने ज्या गीतेची प्रशंसा करावी सनकादिके शिवी जे आदरेशी. सनकादिकाने जिचा आदरानं काय केलेलं आहे, सेवन केलेलं आहे. सनकादिक पहिले बघतायत महाराज. सनकादिक शिवी जे आदरेशी कसं सेवन केलं सनकादिकांनी किंवा आपण कसं करावं तेही सांगितलं. दैशी शारदीयचे चंद्र कळे माझी अमृत कन कोवळे ते वेचिती मनोमवाळे चतुरत लगे या प्रे श्रोता अनुभवावी चित्ता हे अनुभवावी कथा अति हळवारपण चित्ता हे शब्दे विन संवादीजे इंद्रिया नेनता भोगीजे बोला दे झोंबीजे प्रमेयासी. हे श्रवण करायचं सांगितलंय. महाराज माऊली ज्ञानोबा एवढे श्रेष्ठ असलेले ज्ञानाचा सागर असलेले माऊली ज्ञानोबा तेव्हा गीतेचं भाष्य करायला उतरतात. आता अपराध तो आणि काय हे जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधारा विनवला हे मनोनिया हे अनावरण विचारिता वायाची धिमसा उपनला चित्ता यरवे भानु ते जे काय खद्दोता शोभाती की टिंभू चांचुवरी मापसुये सागरी मी नेहतू त्या परी प्रवर्ते येत ऐका आकाश दिवसावे तरी त्याहुनी अधिक थोर व्हावे मनोनी अपार हे आगवे. या गीतार्थाची थोरी सोये शंभू विवरी जेत भवानी प्रश्न खरी चमत्कथेत हारू मनी नेहमीचे. आता पारायण करायचं आपल्याला. देवी जैसे का स्वरूप तुझे तसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. भगवान शंकराने जिचं वर्णन पार्वती मातेला करून सांगावं. एवढी श्रेष्ठ गीता आहे, एवढी श्रेष्ठ ही कथा आहे. खूप श्रेष्ठ आहे महाराज. खूप संतांनी त्या गीतेला सगळ्यात संतांनी कारण आहेच तेवढी श्रेष्ठ. म्हणले महाराज श्रेष्ठ आहे मान्य, एवढी गीता श्रेष्ठ आहे म्हणले मान्य आहे. काही काही माणसं आक्षेप घेतात गीता गीता म्हणजे काय हो. अर्जुन युद्ध करायला तयार होत होता. बरोबर आहे का नाही? महाराज ऐका लक्ष देणार का? अर्जुन युद्ध करायला तयार होत नव्हता. भगवंतानं अर्जुनाला युद्ध तयार करायला जे शास्त्र सांगितलं त्या शास्त्राचं नाव काय? गीता. आणि मग माणसं मारायला लावणारा काय धर्मग्रंथ असू शकतो का? काय करायला लावलंय त्याला? ते दुष्ट होते आज सुद्धा पण माणसं मारले ना मग किंवा असतो का मग त्यालाच तुम्ही श्रेष्ठ म्हणता आणि पुन्हा अहिंसेचं वर्णन करता असं वारकरी संप्रदाय लोकांचा आक्षेप आहे. तर मग काय कारण? भगवंताने तरी एवढा आग्रह का केला? अर्जुनाला तरी का मारायला लावलं किंवा तिथपर्यंत ते का आलं याचा विचार करणं गरजेचं. चूक कोणाची होती नेमकी आहे का नाही? कोणाची होती? मला खरं असं असतं बरं का. खरं असं असतं जो ज्या जागे भांडण झालेलं ती चूक कोणाची, भांडण झाल्यावर चूक कोणाची याची चर्चा चालू होती. माणसं बसतात 2-2 4-4 म्हणून चूक कोणाची, चूक कोणाची, कोणाची चूक ठरवतात बरं माणसं? कोणाची ठरवतात? तर त्याचा असं तुम्ही त्याचं बारीक चिंतन नाही केलं. जो ज्या जागेवर उभा आहे
जे म्हणजे विचाराच्या स्थानावर जो आहे तो त्या विचाराच्या लेवलनं चूक किंवा बरोबर ठरवित असतो. विठ्ठल विठ्ठल. ज्याची विचाराची लाईन काय आहे श्रेष्ठ आहे, म्हणजे ज्याच्या त्याच्या जागेवर जो तो स्थान आहे. काही महाराज काय नाही चोरी केली त्याचं बरोबर वाटतं, कोणाचं त्याचा जो ज्या जागेवर उभा आहे त्याच्यावर चूक ठरवतो. बरोबर आहे. तसं आहे महाभारतीय युद्धात बरोबर आहे का नाही महाराज. पवित्र माणसाला पवित्र विचार सुचतात, अपवित्र माणसाला विचारच कसे सुचतात, अपवित्र सुचतात. बरोबर आहे का नाही. काय होतं, काय भांडण होतं यांचं नेमकं, भांडण इथपर्यंत आलं, याचा परिणाम कशाचा परिणाम आहे, काय झालं. तर सगळ्यांना कथा माहिती आहे का नाही, सगळ्यांना कथा माहिती आहे. कुठपर्यंत पासून माहिती आहे आपल्याला नाही, तसं याचं नाही विचारायलो, म्हणजे त्याच्या पुढून सांगायचं. ते माहितीचं सांगून काय फायदा आहे, मग माणसं नाराज होतात. येतं आम्हाला माहितीच होतं ते आहे का नाही. त्याच्यापेक्षा शांतनूच्या प्रतीश नावाचा राजा, त्याचा मुलगा शांतनू. बरोबर. तर शांतनू स्वर्गात होता, मला तो देवता होता, तो देव होता. त्याचं नाव काय महिष असं काहीतरी नाव होतं. तो स्वर्गातली देवता होती आणि तो स्वर्गात या वेळेला ब्रह्मदेवाचं पूजन सगळे देव करू लागले. सगळे देव ब्रह्मदेवाचं पूजन करत होते. ते पूजन चालू होतं, काय हवेची झुळूक आली, वायुदेवता तिथं आली आणि मला काय झालं, गंगा माता तिथं होती. गंगा तिथं होती आहे का नाही. त्या हवेनं गंगेच्या अंगावरचं उपवस्त्र बाजूला झालं आणि मग गंगा श्रेष्ठ आहे, सगळ्यांनी खाली बघितलं. पण या महेश नावाच्या देवतेनं टक पाहिलं, ब्रह्मदेवानं पाहिलं आणि गंगाही थोडी लज्जित झाली नाही, म्हणून दोघांनाही शाप दिला की तुम्हाला मनुष्य योनीत जन्म घ्यावा लागेल. दोघांनाही काय दिला होता, शाप दिला होता. अरे शाप दिला, आता नाविलाज ब्रह्मदेवाचा शाप आहे. दोघांनी मनुष्य योनीत जन्म घेतला. महाराज हस्तिनापूरचा राजा जो आहे त्याच्या शांतनु तो झाला आणि गंगा मातेलाही स्त्री म्हणून प्रगट व्हावं लागलं. मग या दोघांचं विवाहाचं आपण स्वर्गातच होतो, आपल्याला जेवढ्या दिवस तेवढ्या दिवस सोबत राहावं लागणारच आहे, म्हणून आपण दोघं लग्न करू. गंगा माता आणि शांतनुचा अशी सोयरीक दोघात झाली, पण एका अटीवर सोयरीक झाली. कोणत्या अटीवर? गंगा मातेनं सांगितलं, मी जोपर्यंत मी सांगेल आणि तुम्ही जोपर्यंत ऐकसाल तर आपलं चालेल, नाही तर मग काय होईल, जमणार. मी सांगायचं तुम्ही ऐकायचं, काहीच नाही, कोणता पण काहीच करायचं नाही. मी सांगायचं तुम्ही ऐकायचं. आता ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. अष्टवसूला शाप लागला होता मनुष्य होण्याचा. मग अष्टवसू गंगा मातेकडे आले, म्हणले आई साहेब आमच्यावर उपकार करा, आम्हाला तर मनुष्य योनीत यावंच लागणार, पण मनुष्य पृथ्वीवर राहायची आमची जास्त इच्छा नाही, स्वर्ग सोडून पृथ्वीवर काय करायचंय, म्हणून आमची अशी इच्छा आहे की जन्म झाला की आम्हाला मरण यावं. म्हणजे शापही खरा होईल, मनुष्य म्हणून जन्माला यावं लागेल, पण जगावंही लागणार नाही. तुमचा आता विवाह झालाय, मग आम्हाला तुमच्या पोटी जन्म घेऊ द्या. गंगा मातेनं मान्य केलं. झाले. शांतनूने गंगेला पहिला मुलगा झाला. महाराज राजाला आनंद झाला, मुलगा झाला. लगेच गंगेनं मुलगा उचलल्यावर शांतनूनं सांगितलं काय करायली. तिनं सांगितलं काय नाही, मी याला गंगेत नेऊन टाकणार. कारण ते अष्टवसूच होते, ते काय मुलं मारण्याचं नाही, त्यांच्यावर उपकारच होते. म्हणले मुलगा मारून टाकणार. आता मुलगा मारू द्यावा वाटतोय का कोणाला? पहिलाच मुलगा झाला मारू द्यावा वाटतोय का? पण नाही म्हणला नाही का? नाही ऐकायचं सांगितलं, हे तर आहेच. वचन कोण इतकं पाळत आहे, नाही ऐकलं तर मग राहत नाही. मुलात भानगड कुठं आहे, नाही ऐकाव तर मग काय करावं, टाकून. मला 7 मारली, कंसांतरी 6 मारली. गंगेने किती मारली? सगळ्या नगरात बातमी पसरली. राजा अरे का चांगळीने पापी आहे, काय मला लेकर मारायला लागली, स्वतःची बाई एका राजाची निंदा होऊ लागली. पण राजा त्या मोहात पडल्यामुळं राजा काय हे करीना. शेवट 8वा मुलगा झाला, गुच्छलला घेऊन चालली. राजानं सांगितलं आता नाही नेऊ देणार, बस झालं, आता जे झालं ते झालं, आता नेऊ देणार नाही, माझा मुलगा मला पाहिजे. तिनं सांगितलं पाहिजे तर पाहिजे, काय अडचण नाही, पण मी राहणार. 8 मुलं झाले होते ना, मग जायचं तर जाय म्हणलं. आता म्हातारीला काय मग काय 7-8 दिवस तिकडे.
जाय म्हणे, राहायचं तर राह, काय जायचं तर जाय. तिनं सांगितलं मी जाणार, पण मी माझा मुलगा बरोबर नेणार, 15 वर्षाचा झाला की तुमच्याकडे आणून देणार, त्याला सगळ्या युद्धाच्या बाबतीत मी कुशल बनवणार. घेऊन गेली. 15 वर्ष कोणत्याच बाजूत गंगेनं कमी पडू दिलं नाही. युद्ध मला बुद्धिमत्ता अशी सगळ्या बाजूत तल्ली. त्याचं नाव देवव्रत असं ठेवलं, आणून दिलं. आता मुलगा होता, पण गंगा गेली होती. मुलगा 15 वर्षाला, राजा एकांतात राहायचा, एकटा राहायचा. शिकारीला एक दिवस गेला, मला नदीच्या काठी जाऊन बसायचा, गंगेच्या तीरावर जाऊन बसायचा, कारण गंगा माता पत्नी होती. तीरावर जाऊन बसायचा, नाराज बसायचा. एक मुलगी नाव चालवण्याचं काम करत होती. तिच्या अंगाचा काही कोस पर्यंत सुगंध जायचा. सुगंधाच्या दिशेनं गेला, पाहिलं ते एक मुलगी नाव चालवायली. सामान्य आधी विठ्ठल विठ्ठल सामान्य एक वयाची मुलगी. आणि मला तो गेला, तिच्याकडे विवाहाची मागणी केली, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. तिनं सांगितलं नाही चालणार, कारण माझ्या बापाने विचारावं लागेल. तुम्ही राजाशी लग्न करायला कोण नाही म्हणणार आहे, परंतु माझ्या बापाने विचारावं लागेल. ठीक आहे म्हणले, बापाला विचारलं. मग तेव्हा असं निघालं, त्यांना सांगितलं बघा माझी मुलगी तुम्हाला देतो, पण माझ्या मुलीचा मुलगा राजा झाला पाहिजे. आणि देवव्रताला तर इकडं महाराज युवराज पद दिलेलं, म्हणजे देवव्रत काय होणार आहे, राजा होणार आहे. नाही महाराज, त्यांना सांगितलं नाही, ते नाही करू शकत, ते करू शकत नाही. निघून आला. पण राजाला काय महाराज नाराज राहायचा. आणि मग देवव्रतानं राजाला विचारलं, काय झालंय तुम्हाला, काही संकट आहे का? मी परिपूर्ण आहे. स्वर्गातल्या देवाने जरी त्रास दिला असेल तर स्वर्गात जाऊन युद्ध करायची माझी ताकद आहे. तुम्ही सांगा तुम्हाला. आता मुलाला कसं सांगता येईल? मग त्या सारथ्याला विचारलं. सारथ्यानं सांगितलं बुवा असं असं आहे. मला देवव्रत त्या व्यक्तीकडे गेला, सांगितलं तुमची मुलगी माझ्या बापाला देऊन टाका. त्यानं सांगितलं नाही देणार, का तू राजा होशील. माझी आठ आहे की राज्य. त्यानं सांगितलं मी वचन देतो, मी राजा होणार नाही. राज्य तुमच्या मुलीचा जो मुलगा होईल त्याला देऊन टाकेल. त्यानं सांगितलं पण मग तुला पुढचं होतं. त्यानं सांगितलं तू राजा होणार नाही, उद्या तुझं लग्न होणार, तुला मुलगा होणार, आणि तो मग काय मागणार. म्हणजे 3 पिढ्याचा विचार केला, ते राज्य मागणार. देवव्रतांना सांगितलं मी आकाश पृथ्वी आणि सगळ्या देवताला साक्षी मानून शपथ घेतोय की मी जीवनभर लग्न करणार, आजीवन ब्रह्मचार्य पालन करेल. हे ऐकलं आणि स्वर्गातून पुष्पाचा काय झाला, वर्षाव झाला. आणि अशी कठीण परीक्षा केल्यामुळे देवव्रताचं नाव भीष्माचार्य पडलं. भीष्म प्रतिज्ञा. भीष्म म्हणजे जी कधी, भीष्म म्हणजे कठीण, जी कठीण प्रतिज्ञा आहे ती केली. आणि दुसरी शपथ खाली वचन देतो, जोपर्यंत हस्तिनापुराचं सिंहासन मजबूत होणार नाही तोपर्यंत मी मरणार नाही. अनेक प्रकारानं दिलं. आले, त्यांचा विवाह करून दिला. मग मला होता काय भीष्माचार्य, त्यांना बापानच वर दिला इच्छा मरणी वगैरे. आणि मग ती शपथही त्यांनी दिली. मला दोघांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यावर त्याला 2 मुलं झाली, शांतनू आणि सत्यवती. सत्यवतीला लग्नाच्या अगोदर एक मुलगा झालेला होता, ज्यांचं नाव व्यास. पराशर आणि सत्यवती ती मत्स्यगंधावती अगोदर नावेमध्ये ते मत्स्यगंधा आणि पराशर ऋषी चालले. पराशर ऋषीनच तिला मत्स्यगंधेचं काय बनवलं होतं, सुगंधित बनवलं होतं. वास येत होता तिच्या अंगाचा, ती माश्यात राहणारी त्या माश्याचा वास याचा, त्याला सुगंधी वगैरे बनवलं होतं. व्यासाचा जन्म. आणि मग मला त्यांना 2 मुलं झाले, विचित्रवीर्य आणि चित्रांगद. 2 मुलं झाली. 2 मुलं झाले. शांतनूला मरण आलं, म्हणजे चांगली प्रौढ झाली. शांतनूला मरण आलं. त्यात महाराज चित्रांगदाला राज्याच्या गादीवर बसवलं. भीष्माचार्य तर बसायचा काही संबंधच नाही. चित्रांगदाला राज्याच्या, मग यांच्या लग्नाची जिम्मेदारी कोणावर आली, भीष्माचार्यावरती. सावत्र आई आणि ते 2 भाऊ, त्यांना सांभाळायची जिम्मेदारी. त्यांनी महाराज त्या काशी राजाच्या 2 मुली आणल्या, 3 आणल्या होत्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. ती अंबिका जी होती ती अंबिकाचा अगोदरच तिनं एक म्हणजे इच्छेनं आपल्या स्वीकार केला होता, ती निघून गेली. अंबिका आणि अंबा आणि अंबालिका यांचे त्या चित्रांगद आणि चित्रांगदाशी विवाह विचित्रवीर्याशी करून दिले. तो चित्रांगद राजा झाला होता. एक दिवस त्याला मरण आलं, म्हणून विचित्रवीर्य आला म्हणून चित्रांगदाला राजा केलं. ते मुलगा होण्याच्या अगोदर
मरून गेलं. एक लक्षात घ्या, आता एक कथा तर आहेतच, कथा पुण्यवान पुण्य करणारे आहेतच. मला सत्यवती आज ढसा रडू लागली. का? सत्यवती डायरेक्ट भीष्माचार्याला म्हणली माझ्या 2 सुना आहेत, 2ही मुलं गेले आणि आता वारस नाही, तू आता या दोन्हीशी तू विवाह कर आणि राज्याच्या गादीवर बैस. सांगितलं तिनं, सांगितलं मी बसणार, शपथ म्हणजे शपथ, बसणार नाही, राज्य नाही, मी काही करेल पण हे राज्य स्वीकारणार नाही, लग्नही करणार नाही. मला सत्यवती ढसा रडू लागली. का? कारण तिनं सांगितलं लोभामुळं मला सगळं भोगावं लागतं. लोभ किती घातक आहे. 3 पिढ्याचा विचार केला, पोटची पिढीच राहिली नाही. विठ्ठल विठ्ठल. रडू लागले. आता करणार तर काय करणार आहे, काय करणार आहे? तिला संतती थोडीच होणार आहे आता, तिचा पत्ती नाही. मग महाराज काय करावं? मग भीष्माचार्याला तिनं सांगितलं, तुला सांगायचं नाही पण सांगावं लागतंय आता भीष्माचार्याला. मुलाला महाराज अशा सांगायला कसं सांगावं लागतंय. मला लग्नाच्या अगोदर एक मुलगा झालेला आहे व्यास, त्याला बोलवा. व्यासाला बोलवलं. व्यासाला सांगितलं आपल्या शक्तीचा प्रतिपात करून महाराज संतती यांना द्या, महाराज गर्भधारणा करा. व्यासांनी मान्य केलं. व्यास गेले. व्यासाचं तेज होतं महाराज, ते व्यास म्हणजे व्यासच होते, व्यासाचं तेज होतं. व्यासाचं तेज त्या माऊलीच्या अंगावर पडलं आणि तिनं पाहिलं, ती चित्रांगदा तिनं पाहिल्याबरोबर तिचा रंग पांढूर पडला. कसा पडला? पांढूर पडला. आणि मग पांढूर पडला म्हणून त्याच्यापासून पंडूराजाचा त्यानं सांगितलं पांढूर वर्ण पडलाय, आता हे उपयोगाचं नाही. दुसऱ्यांदा पाठवलं. दुसऱ्याला तिनं पांढूर वगैरे नाही पण डोळे लावले. डोळे लावल्यामुळे धृतराष्ट्र आंधळा झाला. आता पुन्हा चित्रांगदाला सांगितलं तू डबल जा. तिनं सांगितलं तेज एवढं व्यासाचं की मी जाऊ शकत नाही. पण तिनं नाईलाजानं दासीला पाठवलं. त्याच्यापासून कोण झाले? व्यासानं सांगितलं यातलं एकही उपयोगाचं नाही. राज्याच्या गादीसाठी जरी संतती केली पण यातलं एकही उपयोगाचं नाही. कारण पांडुरवर्ण पंडूराजा जास्त दिवस त्यांना आयुष्य नाही. आंधळा राजा करता येत नाही, दासी पुत्राला गादीवर बसवता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. पंडूराजाचा मग आता धृतराष्ट्र बाद झाला. मग पंडूराजा राज्याच्या गादीचे काय होते? अधिकारी होते. पंडूराजा राज्य करत होते. पंडूराजाचे लग्न झाले. 2 पत्न्या, कुंती माता आणि माद्री दोघे. पण एक दिवस ते गेले. एका ऋषीचा मला त्या हरणाच्या वगैरे संभोग पाहिला. हरण म्हणून बाण मारला. त्यांनी शाप दिला की तू स्त्री संभोग करत असताना महाराज जर केला असता तुला मरण येईल. झालं ते राज्याच्या उदात झाला. आता संतती होणार नाही. त्यांनी 2 पत्न्या घेतल्या, रानात गेले. एक दिवस महाराज त्यांना काम अनावर झाला. कामच खतरनाक आहे महाराज. एक काम किती खतरनाक आहे विचार करा. काम किती विचारान थांबर यात काय नवल आहे का महाराज? पंडूराजाला माहिती आहे आपण जर स्त्री संपर्क केला तर आपल्याला काय येणार आहे? मरण येणार आहे. महाराज काम इतका खतरनाक आहे. महाराज म्हणतात कामाची कोतवाल याने नागविले बहुताशी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही. मला हरिहराला नाही सोडलं. जमदाग्नी सारखे ऋषी, महान महान ऋषीला ज्यांनी महाराजा कामाला यडका म्हटलंय ना. यडका मदन तो
त्याला खाली कर उंच झाले वर झाले उंच झाले कामाला भारत मोठ्या मोठ्यांना गातात कामयेश क्रोधयेश किती नाही सांगितलं रजोगुण असो आपले मुख्य वैरी जर कोण असतील तर काम क्रोध येतो काम करो मला माऊली ज्ञानोबराचं म्हणतात हे ज्ञान निधीचे भुजंग विषय तरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे आहे का नाही मला ते काही सामान्य काही साध्वी शांती नागविली मग माया मांगे शृंगारिली त्या करवी विटाळविली साधू वृंदे ही विवेकाची त्राई फेडिली वैराग्याची खाली काढिली जितया मान मोडिली उपशमाची ही संतोष वन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रूप सांडिले उपडोनिया याने काय काय पराक्रम केले त्याचे सगळे पराक्रम मला सामान्यच नाही माझ्या कामाची निघाये ब्रह्मा कन्येशी धरो जाय पराश्चर्य केले काय भगिनी पाहिजे दिव्य दुर्गंध काय केलंय महाराज ऐक नाही महाराज आपल्याला जे देवाकडे जाऊ देत नाही ते कोण नाही तुकोबारायांनी त्याचं स्पष्टीकरण केलं तुकोबाराय म्हणतात देवा या वाटत नाही का तुझ्याकडे आम्हाला तुझं मुख पहा वाटत नाही का पहा वाटत पण कामे नेले चित्ताने दे चित्त महाराज ब्रह्मदेवाचा मात्र केले ना केला ब्रह्म्याचा मातेरा काय केला ब्रह्मा कन्याशी धरत आहे वेदार्थाचा गोळा कन्या विला हे कोणा केलंय सगळं का म्हणा महाराज किती घातक काम नावाचा शत्रू आहे बघा तुम्ही महाराज माहितीये पंढराजाला आपल्याला मरणच येणार आहे पण मरणाचा कामानं काय पाडला त्याच्या अगोदर मुलंच पांडव झाली होती बरं का राजा दुःखी राहायचा मग कुंती मातेने सांगितलं मला वर म्हणले दिलेला आणि मग त्या वर वगैरे एक मुलगा अगोदर झाला होता तो सूर्यापासून आहे का नाही कर्ण सगळ्यांना कथाच लांबवायचं काही कारण नाही 10 वाजले ते माहितीच होतं पण सांगितलं काय अडचण नाही देवतेपासून मग वरापासून म्हणून यमराजापासून धर्माचा जन्म झाला वायू देवतेपासून भीमदादा झाले इंद्रापासून अर्जुन झाले आणि 1 वर शिल्लक राहिला 5 वर होते एक अगोदर झाला 3 कुंती मातेला 3 मुलं झाले 1 वर राहिला तो माद्रीला दिला आणि अश्विनी कुमारापासून 2 मुलं झाले कोणते नकुल आणि सहदेव झाले मग ते पंडुराजाला मरण आलं मग माझ्या मुलं झालं हे माद्री मातेने म्हणल्यावर मग माद्री माता सती गेली
कुंती मातेच्या पावली ते मुलं करून दिली. 5 मुलं घेऊन हस्तिनापुरात आले. तर हस्तिनापुरात धृतराष्ट्राने घ्यायला मान्यता दिली नाही. नाही म्हणे, मला माझा काही संबंधच नाही या मुलाचा, कारण माझ्या भावाला शाप लागल्यावर काय झाली, संतती झाली. माझ्या भावाला शाप होता, हे मुलाचा माझा काही संबंध नाही. पण भीष्माचार्य जर नसते तर तिथं त्यांना येऊ दिलंही नसतं. म्हणून महाराज तर अर्जुन म्हणून तर रडत होता भीष्माचार्याला बाण मारताना. किती उपकार केले महाराज, किती उपकार केले होते. मनात अर्जुन स्वतः सांगता, अरे हे आमच्या मनात दया उपकार होते केले की आपदी जे रक्षिली, हे असो वडील ढाकुले आधी करोनी देवा, अरे यांचे उपकार आहेत आमच्यावर. जेथीच्या कृपाला हि जे वरू, तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी मी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे, महाराज द्रोणाचार्याचे उपकार अर्जुनाने मान्य केले. देवा समुद्र गंभीर ऐकेजे, परे तो हे आज देखीजे, परी शोभो मनीने नेनी जे द्रोणाचे, हे अपार जे गगन वरी तया ही होईल मान, परे आगात भले गहन हृदयाचे वरी अमृत ही विटे, ते काळ वशे वज्र फुटे, परे मनोधर्मो न लोटे, विकार विलाही स्नेहा लागे माय, मनी बेते किरू होय, परे कृपा ते मूर्ता हे वर्णन केले. हा परिकृपा ते मूर्ता हे द्रोणीय, हा आहे परिकृपा ते मूर्ता हे द्रोणीय, हा सकळ गुणाचा निधी, विद्या सिंधू निरवधी. अर्जुन म्हणे, हा येणे माने महंतू, येणे माने महंतू. वरी जेवढं वर्णन केलं त्या मानानं मोठा आहे. वरी आम्हाला जे कृपावंतू, आणि आमच्यावर काय आहे त्यांची. आता सांग पाय यथ घातू चिंतू येईल, हे कस काय होईल देवा, अशाल ना माराव महाराज. अरे देवा सकळ येव जावे, मग राज्य सुख जे भोगावे, ते मनाने आगवे जीवित. अरे अर्जुन म्हणतोय जागृतीत सोड देवा, हे स्वप्नेही मन माझे करून न शके. विठ्ठला विठ्ठला अनेक प्रकाराने अर्जुनानं देवाला सांगितलं. त्याचं कारणच होतं, भीष्माचार्यांनी घेतलं महाराज त्यांना. त्याने धनुर्वेद मध्ये दिला, तया उपकार आहे काय आभारेला वधिता ते उपकार आहेत ना त्यांचे, आहे का नाही. देवा हिरणी वधीचे, मग आपण राज्य सुख भोगीचे, हे स्वप्ने मन माझे करू न शके. देवा नवनिशती शिरी वावरून यांच्या जिव्हारी, भोग घेऊ जावे रुधिरी, ते काढून काही गिजती लिप्त केविषी मद नाही उपपत्ती याची लागी. अशा प्रकारे अर्जुन त्याचं कारण होतं. भीष्माचार्यांनी स्वीकार वगैरे करायला लावला. आता अडचण अशी झाली, धृतराष्ट्र राज्याच्या गादीवर होता. राजा पहिला पंडू होता. पंडूला शाप लागला म्हणून पंडू जंगलात गेला, आणि पंडूच्या जागेला नावीला जाऊन कोणीच नाही म्हणून आंधळ्या माणसाला राज्याच्या गादीवर बसवावं लागलं. अडचण आहे का, आता भांडण कुठून सुरू झालं. हा ऐका नाही, त्या बिचाऱ्याला राज्यपद सापडलं, त्यानं चिटकून धरलं. बरं धरी नका, आता ते आहे तोपर्यंत पांडवाची तक्रार नाही. खूप मोठा इतिहास आहे तो मधला, पण जाऊ द्या महाराज. पांडवाची तक्रार नाही, अडचण आली. आता दुर्योधन आणि धर्मराजा बरोबर आली. धर्मराजा आणि दुर्योधन वयानं धर्मराजा मोठे, दुर्योधन लहान. वयाने अधिकार राज्याच्या गादीवर आता कोणाचा आहे, धर्मराजाचा आहे. धर्माचा बाप राजा होता पहिला, पण आता नावीलाजाने हे तात्पुरतं बसवलं होतं. मग हे बाजूला निघल्यावर त्याच्या बापाचा राज्याच्या जागी कोण राहणार आहे. दोन्ही बाजूला अधिकार धर्माचा काय होता, श्रेष्ठ होता. आणि धृतराष्ट्राला कळत होता या गादीवर अधिकार कोणाचा आहे, धर्माचा आहे. पण माऊली म्हणतात, पुत्र स्नेही मोहितू, पुत्र स्नेही. मला संजयनं काय त्या धृतराष्ट्राचं वर्णन होतंय हो, ज्याचं त्याचं काय वर्णन तोंड भरून केलंय. संजय म्हटलाय, मग म्हणी हसिला, मने हा म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू भला जहाला अवसरी. 6व्या अध्यायात वर्णन केलं तर त्याचं. हसला संजय मनात, आणि हसून म्हणिला, काय म्हणिला, म्हणे म्हातारा. काय काय वर्णन आहे महाराज वर्णन. मोहानं काय झालाय, नाचलाय नाचलाय, बरोबर आहे. आणि म्हणून असं झालंय महाराज. मग ते झालं, मग आता काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. पण मग त्यानं अंदाज काढला, राजानं प्रजेचा अंदाज काढला. दोन्ही वावरायचे ना, तरुण झालेले,
प्रजेचा अंदाज काढला तर प्रजा राजा कोणाला पाहायचे धर्मराजा सगळ्यावर प्रेम करायचे हे आपलं उन्मत्तपणानं वागायचं आहे का नाही म्हणून धर्मराजा राजा करायचं मग काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे मग यात्रेच्या निमित्तानं पाठवून जाळण्याचा प्रयत्न केला लक्षागृहात जाळण्याचा तिथे पांडव जळाले नाही तुकोबरायला विचारलं पांडव का जळाले नाही हो तुकोबरायचं का भंगे बा देव राखी तया मारीत नाही कोण नमो दुसरे एक प्रमाणे न जळे ते पांडव अग्नी जाळी तरी न जळे पांडव अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद असा ते प्रल्हादाचं पांडवाचं त्याच्यातच विठ्ठल विठ्ठल दुसरे का बंग तुकोबरायाचा देव सखा जरी विश्वावघे कृपा करी ऐसा सोनी अनुभव कसा विस होती जीव देवाशी जतन त्याशी पासून सगळे रागुण त्याशी पासून सगळे रागुण त्याशी पासून सगळे देवाची जतन त्यासे बांधून असे तुकोबराने तिथे उदाहरण देताना तुका म्हणे हरी प्रल्हादासी यत्न करी अग्नीनं नाही जाळले तिथूनही निघाले मग पांडव मेले वगैरे ते सगळं झालं तिकडे गेल्यावर पुन्हा काही दिवस राहून मग वापस पांडव नाही जळाले अशा बातम्या आल्या पांडवाला आणलं आता पुन्हा पांडव आले आता काय करायला पाहिजेत मग पुन्हा काही परीक्षा वगैरे झाल्या नाविलाजच झाला त्याचा नाविलाजाने त्यांना युवराज पद कोणाला द्यावं लागलं धर्मराजाला द्यावं लागलं पण त्याच्या मनातली तळमळ राजा नाही केला अजून पण मनातली तळमळ जाईना गेली अगं पुन्हा पांडवांनी त्यांनी मला भांडणं वगैरे वाद केला मग एक दिवस पांडव बसले देव बसले म्हणले कडे भांडणात मजा नाही भगवंत गेले शिष्टाई केली भगवंता सांगितलं त्यांना राज्य अर्ध द्या तुमचं तुम्ही घ्या भांडणच नका करू ठीक आहे म्हणले धृतराष्ट्र तयार झाला द्या तुमच्या मनात कोणता राज द्या मला खांडवून दिलं पांडवाला खांडवून म्हणजे नुसतं जंगल आणि डोंगरी भाग ज्याच्यावर गवत सुद्धा उगवणार नाही कुंती माता रडू लागली देव एकटेच होते देवानं सांगितलं मान्य मला भीष्माचार्यानं सांगितलं कृष्णा पांडवाला विचारून तर भीष्माचार्याला वाटायचं देवान नाही म्हणावं कारण बरड रान दिलंय आणि यांनी सगळं चांगला भाग घेतलाय खडकन बडकन तिथं ते मला ते हे होतं नगर होतं तिथे नगर वसपडे नगर होतं म्हणजे ते कोणी त्या नगरात राहत बुध बंगल्यासारखं वस पडलेलं ते नगर दिलं ते खांडवून दिलं भीष्माचार्य म्हणले अरे कृष्णा विचार पांडवाला तर विचारून ये वाटलं पांडवाला विचारायच्या निमित्त भीष्माचार्याला वाटलं कृष्णाला सांगावं पण चतुरात शिरो म्हणजे देवा सांगितलं मान्य पांडव माझ्या शब्दाच्या पुढे नाही मान घेतलं आले मला पांडव बसलेच होते म्हणजे देवा आला म्हणजे झाला नाही काय म्हणजे खांडव कोण भेटलं कुंती लढायला लागली देवा कृष्णा अरे काय घेतलं ते जंगल आपल्याला देव म्हणले त्या अगं राज्याचं कोणी राज्य करील राज्याच्या गादीवर तर कोणीही राजा होईल बरोबर आहे का नाही अगं जंगलात राज्य करून दाखवणारा खरा शूर असतो म्हणून आपल्याला जंगलात काय करून दाखवायचं महाराज कृष्णानं तिथं नेलो कृष्णाला माहिती होतं तिथं महान कोणतरी पुरीचा राजा होता आणि अमाप तिथं हिऱ्या माणिक मोत्याची संपत्ती त्या राजवाड्यात दबलेली होती खाली हे कोणाला माहिती होती अर्जुनाला भीमाला नेलं सोबत धर्मराजा म्हणजे तुम्ही राहा इकडे नकुल शोधू नाही त्यांना नेलं सांगितलं महाराज तिथं मग इंद्र वगैरे सगळे आले तिथं तक्षक त्याचं रक्षण करत होता तक्षक ते धन्य देत नव्हता इंद्राला बोललो इंद्राचा तक्षक मित्र सोडून दिलं आता देव म्हणल्यावर काय ते सगळं काढलं असं राज्य बनवलं महाराज त्याच्या पुढे हस्तिनापूर फिकं वाटू लागलं आणि मग तिथंच गेल्यावर ते सगळं गोंधळ मग तिकडे राजसूय यज्ञ केला आणि राजसूय यज्ञ झाला आणि लगेच सगळे ज्याचे ते घरी गेले शकुनी म्हणला मी राहतो 2-4 दिवस माझ्या भाषा जवळ
पांडवाजवळ दुर्योधन का तिवला तुला मामाईचं काय करायचं, आपली कमी अपमान झालाय काही त्या पांडवाची कीर्ती वाढली. तो म्हणला गप्प रे, अपमानाचा बदला घ्यायचा. तो म्हणला आता भाकरी खायच्या राहिल्या, आता काय बदला घेतो तू म्हण, तुला माहित नाही. आणि मग तिथं जुगार झाला. रसोईने झाला की 2-3 दिवसातच मग ते राज्य त्यांचं जिंकलं. पहिल्यांदा जिंकलं, पहिल्यांदा माफी पुन्हा दिलं. मग 12 वर्ष वनवास झाला, 1 वर्ष अज्ञातवास झाला, पुन्हा आले. मग आता अज्ञातवास झालाय, संपलं. कोणाचं आता एकच आज्ञा होती, आमचं राज्य आम्हाला द्या. भांडण कुठून सुरू झालं, आता आम्ही तुमच्या मताप्रमाणे 12 वर्ष वनवास केला, 1 वर्ष अज्ञातवास केला, तुम्ही आम्हाला पकडू शकले नाही, आमचं राज्य आम्हाला द्या. द्या म्हटल्यावर महाराज ते म्हणले नाही. त्यांनी अशी युक्ती काढली की तुमचा अज्ञातवास संपायच्या आदल्या दिवशी आम्ही तुम्हाला ओळखलं, मग तुम्ही पुन्हा 12 वर्ष वनवास करा आणि 1 वर्ष अज्ञातवास करा. पांडवांनी तर नाही ओळखलं. मग सगळे विद्वान पंडित लोक त्या याच्यातले पंचांगातले बोलवले. त्यांनी सांगितलं अज्ञातवास काय झाला होता, संपला होता, 1 दिवसाचा फरक राहिला म्हणजे संपला. आणि ह्यो म्हणजे संपला, दुर्योधन म्हणजे नाही संपला. त्यांनी सांगितलं आता कृष्णाने सांगितलं इलाज नाही, आता या आशा नाही ऐकणार नाही, आता उरतो पर्याय कोणता, जे विठ्ठल करायचा. कारण आता आता युद्धाशिवाय पर्याय नाही. मग झालं, दोन्हीकडचं सैन्य उभं राहिलं, बरोबर आहे का नाही, दोन्हीकडचं सैन्य उभं राहिलं. सगळे तयार झाले होते, शिष्टाई वगैरे मधातले मोठं झालं ते सगळं. विदुराघरच्या भक्षुनी कन्या ते आता ते समजून घ्या आहे का नाही. आणि झालं, शिष्टाई ठरली. शिष्टाई ठरल्यावर दोन्ही बाजूला दोघं उभे राहिले. आणि मग अर्जुनानं बोलायला सुरुवात केली, बरोबर आहे का नाही. सैन्याचे गिन्याच्या ओळखी सगळ्या झाल्या. अर्जुनानं बोलायला सुरुवात केली. शनयोर भयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. ऐका अर्जुन इतके बोलिला, तो श्रीकृष्णे रथू पेलीला. सांगितलं देवा माझा रथ काढा आणि कुठं न्या. महाराज याला युद्ध करायचं होतं का नाही अर्जुनाला, देवाची खूबी पहा कशी. अर्जुनाला युद्ध करायचं होतं, अर्जुनाला दोन्ही सैन्याच्या मध्यभागी कशाला राहायचंय. माझ्या बाजूला माझा रथ उभा करा, मला काय करायचंय, युद्ध करायचंय. एका बाजूला उभा करा, का करा. अर्जुनाने त्याचंही कारण सांगितलं. बहुत करोनी कौरव हे अतुरदो स्वभाव वाटिवे विन हाव बांधिती झुंजी. देवा येत आले असते आगवे, परी कवनेशी म्या झुंजावे, हे रणे लागे पहावे मनोनिया. झुंजाची आवडी आणि देव म्हणले, म्हणला देव मध्यात रथ घ्या. देव म्हणले कशाला घ्यायचा मधात, आपण पाहायचंय कोण कोणाला. देव म्हणले कोणी सगळ्याशी तुला काय करायचंय, विरोधातल्या सगळ्याशी युद्ध करायचं. देव म्हणला नाही आले असते आगवे, पण कवनेशी म्या झुंजावे, मी युद्ध कोणाशी करायचं. देव म्हणले सगळ्याशीच करायचं. ते म्हणलं सगळ्याशी कशाचं करायचं. अहंकार बोल लागला अर्जुनाचा. हे महाराज कौरव कसे आहे, आतुर जो स्वभाव, आतुर स्वभावाचे मनोतावले. वाटिवे विन हाव बांधिती झुंजी. योग्य ते वाटिवे विन म्हणजे योग्य ते, योग्य ते वाचून युद्धाची आशा धरतात. हाव युद्ध करायचं त्यांची काय नाही, योग्यता नाही, योग्यता नाही. खिशात 50 रुपये तर 50,000च्या टीव्हीचा भाव करतात. म्हणजे वाटिवे विन हाव बांधिती झुंजी. झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीरनवती. हे ऐकोनी राया प्रती काय संजयो म्हणे. झुंजाची आवडी पण याचं म्हणून देवान 2 कामं केले महाराज. एक तर अर्जुनाचा अहंकार उतरवला आणि अर्जुनाचा मोह जागा केला. लक्षात आलं तर पहा, रथ अशा जागी उभा केला की तिथं रथ उभे केल्यामुळे 2 घटना घडल्या. एक तर अर्जुनाचा अहंकार आला आणि अर्जुनाचा मोह जागा झाला. देवानं जागा केला. लक्षात येते का. अर्जुनाला मोह झाला, पण झालाच्या अगोदरची पडद्यामागचा पहा, झाला नाही, देवानं केला. कस काय. त्यानं सांगितलं दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ. सांगितलं होतं का कोणा पुढं करायचा, सांगितलं का नाही. ऐका अर्जुन इतके बोलला, तो श्रीकृष्ण रथ पेलीला, तो हे सैन्य माझी केला उभा, त्याने दोन्ही सैन्याच्या मधात उभा केला. कुठं दोन्ही सैन्याच्या मधात कुठे नाही केला, मोकळ्या मनानं. मोकळा मंगळवार नाही तिथं. मग जेथ भीष्मद्रोणादिक जवळीकेची, माऊलीचे शब्द ऐका, जवळीकेची सन्मुख. जेथ जिथं भीष्माचार्य आहेत आणि जिथं कोण आहेत, कसे आहेत, जवळीकेचे. अर्जुनाच्या ते काय येत,
जवळचे. मला एक सांगा, भीष्माचार्या पुढे जर द्रोणाचार्य पुढे न करता दुर्योधन दुःशासना पुढे केला असता तर अर्जुनाला मोह झाला असता का क्रोध आला असता? आणि मग देवानं असं का केलं? बरोबर आहे का नाही? त्याचं कारण महाराजांनी सांगितलंच कारण खरं आहे नाही. त्याचा काय घालायचा होता? मग घालायचा होता तर निर्माणच कशाने केला? नाही खरं आहे तुमचं, मोह घालायचाच होता, मग निर्माण कशाने केला? महाराज हे काय का देवाला माहिती होतं हे अर्ध्या मधात याला दुखणं येणारच, त्याच्यापेक्षा याचा रोग काय करू द्या, अगोदर घाल द्या अगोदर. युद्धात जर मोह झाला असता तर काय फायदा होता? काय फायदा आहे तिथं मग? आणि मग नसतं ना, मग गीता सांगता आली नसती. आणि म्हणून भगवंतानं ते केलं, मला ते तर स्थिर करून यार तू अर्जुन असे पाहतो तो दळभार समजतो संभ्रमेशी, तिथं स्थिर केला, सगळं सैन्य पाहिलं आणि अर्जुनानं बोलायला सुरुवात केली. मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु असे कृष्ण म्हणे नावेक विस्मय झाला. कृष्णाला विचार चिंता पडली, महाराज अरे युद्ध सोडून माझं गुरुन गोत्रान काय करायला लागलाय? भगवंतन म्हणत पण बोलले नाही. कृष्ण म्हणे नावे विस्मय झाला, आपल्या मनातल्या मनात म्हणू लागले, काही बोलले नाही. अर्जुनानं सगळे पाहिले, मग अर्जुनानं सगळं सांगायला सुरुवात केलं, देवा हे कसे आहेत, यांचे माझ्यावर किती उपकार आहेत, मी जर यांना मारलं तर कसं पाप होईल. 2 वय आहेत महाराज, एक पहिली अध्यात्मी एक दुसरी अध्यात्मी. अर्जुनानं युद्ध केलं तर मला पाप कसे लागतील हे उदाहरण दिलंय, आणि भगवंताने तेच उदाहरण दुसऱ्या अध्यायात दिलंय, जर नाही युद्ध केलं तर तुला पाप कसे. उदाहरण एक 2 विरुद्ध दिशेने घेतलंय. अर्जुन म्हणतोय देवा मी जर युद्ध केलं तर काय होणार? जैसे चोहटाची बळी पाविजे सैरा कावडी तैसे महापापे कुळी प्रवेशते. जसा एखादा बळी द्यावा, पहिले चौक म्हणजे चौरस्ता, चौकात बळी दिलाय, एखादा फासावर दिलाय आणि सगळे निघून गेले, आणि मग ते मुर्दा प्रेत पडलं, तर प्रेत पडलं की त्याच्यावर अधिकार कुणाचा? कावडी. चारही बाजूला कावळे जसे तुटून पडतात त्या प्रेतावर, तसे सगळे पाप आमच्यावर काय होतील? तुटून पडतील. आणि देव त्याच्या विरोधात म्हणतात ना, तरी रणी शेव सांडीजे ते चोमेरी गिधी विदारीजे तैस्या दोषू पाविजे तू जर धर्म सोडला तर एखाद्या प्रेतावर गिदाड पडतील तसे तुझ्यावर काय पडतील? दोष. आता किती महाराज हा म्हणतो त्याला विचार कर, तो म्हणतो त्याला विचार. मग त्याला तो मोह घालवण्याकरता जे शास्त्र सांगितलं त्या शास्त्राचं नाव गीता. मग मूळ प्रश्न राहिला आपला, माणसं मारायला लावली. माणसं मारायला नाही लावली, दुष्टपणा घालवायला लावला. दुष्टपणा भगवंताचा अवतारच त्याच्या करता होता, अर्जुनाचं निमित्त केलं. भगवंताचा अवतारच कशा करता होता? दुष्टांचा काय करणे. कशा करता देव अवताराला येतो त्याचाही सांगितलं, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि मी आपुल्याचे कैवारे साकार होणी अवतरे. मग अज्ञानाची अंधारे गिळून निघाली, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सत्सुके विश्व पोंदे, धर्माची जगे. सगळं करावं लागत होतं आणि अर्जुनाला निमित्त केलं. आणि म्हणून महाराज अर्जुनाला जो ग्रंथ सांगितला तो गीता आहे, अत्यंत महत्वाचा तो गीता ग्रंथ आहे. मला त्या गीतेचं पारायण करा. पारायण करू नका, अर्थ जाणून घ्या. पहिलं काय? अर्थ जाणून घ्यावा, अर्थ जावं म्हणून अर्थाशी एकरूप व्हावं. तसा अर्थ सांगितलाय त्या अर्थासारखं वागायचा प्रयत्न. म्हणजे मला तेवढीच कॅपॅसिटी नाही, आम्हाला अर्थ कळत नाही, नका कळू देऊ. पारायण करा. संस्कृत वाचता येत नाही, नका वाचू. काय करा? गीता 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 Thank you.
नाथ महाराज म्हणतात काय अर्थ नाही. गीता 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 वाचे जे म्हणती फायदा नाही पुनरावृत्ती तयानारा. पुन्हा वृत्ती त्याची निर्माण होणार नाही, म्हणजे पुन्हा जन्माला येण्याचं कारण त्याला पडणार नाही. कसं मग आता एक अडचण अशी येते की गीता 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 नुसतं वाचन म्हणलं तेच फळ, आणि अर्थ जाणून अर्थाशी आचरण केलं तरी तेच फळ. मग कोणतं सोपं आहे? सोपं आहे का नाही? तुम्हाला एक सांगू का, अर्थ जाणून अर्थाशी आचरणाची एकरूपता झाल्याशिवाय उद्धार होणारच नाही. नुसतं गीता गीता म्हणल्याने उद्धार होणारच नाही. नाथ महाराज म्हणले ना, तर आपल्याला काय अधिकार आहे सांगायचं? ज्ञानाशिवाय तर जन्म मरण खुंटणार नाही. ज्ञाने विनय एके उपाय करोशी जितुके काय गोविशी आदिके रुखी 15व्या अध्यायात सांगितलं. ज्ञानाशिवाय त्या पर्याय ज्ञानेन मोक्षे वशमानयन्ति. ज्ञानाशिवाय पर्याय नाही. काय आता गीता 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 मला गीता गीता म्हणल्यानं डायरेक्ट उद्धार होणार नाही, पण परंपरेनं उद्धार होईल ना. गीता 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 म्हणणार, गीता गीता म्हणल्यामुळे अधिक अंतकरण पवित्र होणार. नामस्मरणानं अंतकरण पवित्र होणार. अंतकरण पवित्र झाले की ते त्याला वाचण्याचं त्याचं ज्ञान प्राप्त होणार. वाचली की त्याला अर्थ समजून जाणार. बरोबर आहे का नाही? आणि अर्थ समजल्यानंतर अंतकरण एवढं पवित्र होत गेलं की त्याच्याची एकरूपता होऊन जाणार. असा परंपरेनं काय होणार आहे? मोक्ष होणार आहे. होणारच महाराज. एक आहे का, एक लक्षात घ्या तुम्ही. काही माणसं असं म्हणतात आपण गाथ्यासारखं वागायला पाहिजे, ज्ञानेश्वरी सारखं वागायला पाहिजे. माणसाचा सहज शब्द असतो. आपण का तुकाराम महाराज आहे का? सहज शब्द असतो, सहज असतो आपला. किंवा एखादा वागायला तस वागण्याचा प्रयत्न करला. आता का आपल्याला तुकाराम महाराज व्हायचंय का लगे? मग काय व्हायचं आपल्याला? सकाराम महाराज. सकाराम महाराज आहे, डोलीचे नाही. तिथं व्हायचंय. काय व्हायचंय काय नेमकं आपल्याला? तुकाराम महाराजच व्हायचंय. गत्यंतरच नाही आपल्याला. तुकाराम महाराज झाल्याशिवाय आपलं जन्म मरण सुटणारच नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष, पाण्यावरची रेष नाही. व्हावंच लागणार. तुकोबरायचं पद मिळवल्याशिवाय, तुकोबरायचं पद म्हणजे ब्रह्मपद, ते मिळवल्याशिवाय आपल्या दुःखाचा नाश होणार नाही. काय महाराज याची त्याची विचाराची लेवल असते. प्रेमानंद महाराजाला एकाने आता प्रश्न विचारला, म्हणे महाराज माझ्या जीवनात खूप दुःख आहे, ते जीवन दुःख जाण्याचा उपाय सांगा, कधी जातील? लक्ष देऊन ऐकलं म्हणलं महाराज उत्तरच काय देतात बाबा. आता कोणी जीवनातलं दुःख काय उत्तर दिलं असतं माझ्या सारख्यानं? अहो कभी खुशी तो कभी लगेच प्रमाण दिले असते. सुख येईल जाईल, अरे सुख दुःख म्हणजे
झाडाची सावली आहे, सकाळी एकीकडे संध्याकाळी एकीकडे दुपारी तिसरीकडे, बरोबर आहे का नाही? असंच उत्तर दिलं असते मला खरंच. मी तरी मला असं वाटू लागलं झालंय काय का पटत का लय झुकलंय. नाही लय जोरात बरोबर म्हणले ती म्हणून मला झुकलं का लय. तर त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं दुःख जाणार कधी? त्यांनी सांगितलं ब्रह्म झाल्या. जोपर्यंत तू देव होणार नाही तोपर्यंत तो दुःख जाणार नाही. किती जन्म घेतले तरी दुःख जाणार. दुःख घालवायचं असेल तर तू कोपर आहे, ज्ञानोपर आहे, व्हावंच लागेल. व्हावं लागेल नाही त्याच्याशिवाय जाणार नाही, जाणारच नाही. जात नाही कस काय जाईल त्याच्याशिवाय? त्याच्याशिवाय दुःख जाणार नाही. मग तुकाराम महाराज व्हायचंय का? नाही व्हायचंय. फक्त आपली तेवढी काय नसते महाराज. आपणही सगळे आज जरी परमार्थात असलो, सामान्य परमार्थ असला तरी एक दिवस आपण सुद्धा त्या ठिकाणावर जाणार. देवाकडे प्रार्थना करतात महाराज. संत गेले तया ठाया देवराया पाहू. म्हणून असा प्रश्न विचारायचाच कारण नाही. तुकोबाराय व्हायचं का? आपल्याला कुठं तुकोबाराय व्हायचंय हे म्हणण्यात काय अर्थ नाही. कोलकट म्हणणे व्हायचंय तर आपल्याला काय व्हायचंय? व्हावंच लाग. त्याच्याशिवाय गतंत या जन्मात पुढच्या जन्मात हजार लाखो जन्म घेतले तर पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. व्हायचंच महाराज. आणि हे काय काय तुकोबाराय जर व्हायचंच असेल आपल्याला तर मग तुकोबारायांनी जे साधन केलं करावंच लागणार. त्याच्यात पर्यायच नाही, त्यात सुटत नाही महाराज. पळवाट नाही, आपल्याकडून घडत नाही, आपल्याकडून होत नाही. आपण पळवाटा काढण्यात अर्थ नाही. तुकोबाराय होण्याचे संसारिक दुःख घालवायचे असेल तर तुकोबाराय होणे, तुकोबाराय व्हायचं असेल तर तुकोबारायांनी जे केलं ते करणं नाही, तेच करणे, तेच करणे. तुकोबारायांनी जे केलं तेच करणे. तुकोबारायांनी जेवढ्या हिशोबात संसार ठेवला, लायकीत ठेवला, तेवढ्याच संसार लायकीतला थाळीला संसार आपल्याकडून होत नाही, मान्य. पण त्याच्याशिवाय पर्याय होईल. भगवंत करील, देईल या जन्मात ना पुढच्या जन्मात. तसे आपण उदार आहेत हे का नाही? त्या बाबतीत आपण काय येत उदार येत. एका माणसाने मला विचारलं म्हणे महाराज जन्म पुन्हा पुन्हा आहे. म्हणलं आहे. आणि मग या जन्मात काय पुन्हा आहे, दुसऱ्या जन्मात जाऊ. म्हणलं काय हरकत नाही, पण खंतीत ये न करा पण हे गाढव कुत्रा. मग गाढवाचे करतो जन्मात का कुत्र्याचे करतो? काय गाढवाचा जन्म आहे महाराज? तुम्हाला कुठं नाही सांगत. तुम्ही नसल लक्ष दिलं. काय झालं होतं, आम्ही पंढरपूरला अधिक मासात सप्त्याला होतो है ना. आणि दर्शनाची बारी लय लांब लय लांब. आम्ही असा विचार केला, ते दर्शन बारीच्या शेजारीच मठ होता तो परमार्थ आश्रम करायचा. तर आम्ही असा विचार मी सांगितलं बा सगळे की आपल्याला इमानदारीने दर्शन घ्यायचं. किती टाइम लागतो त्याच्यात बेईमानी करायची. मग काय करावं. मग सकाळी 6 दर्शन चालू व्हायचं. मग आम्ही असा विचार केला की आपण रात्री 12-1 बसू लाईनीत जाऊ. 6 तुम्हाला लाईनच लई लागली. मग आम्ही बसलो लाईनीत. 70-75 माणूस आलं. महाराज म्हणते असं तर तसंच काही बायान माणसं. आता मग आमचा धंदा कसा दिले, बायान माणसं लाईनीत बसून आम्ही 4-5 जण सरपंच आम्ही बसलो साईडला इकडे असे गप्पा चालल्या. तर मला त्या पाहिलं त्या दिवशी रात्रभर गधी पळत होती.
मग तर खरं ते पंढरपुरात एकदा द्यायची म्हणलं देवा असंच होईल आपलं. मला शपथ करून तुम्ही पहा दिवसभर ते पोलीसवाल्याची भीती रेती काढू देत नाही ना. बरं ते रात्रभर गधे होते महाराज. तर ते एक नवल सांगतो तुम्हाला. त्यो गधे हाणणारा जवळ मोटरसायकल होती. एक जण मोटरसायकल हाणायला आणि एकाच्या हातात हे होतं श्रमीची कोण म्हण श्रमीचं त्या मिनिटात मोडून जाईल. महाराज नुसते दामटीतच आणि पाठीवर काय आहे. मी म्हणलं देवा मी देवाच्या पाया पडताना एकच मागितलं देवा कोणत्या जन्माला घाल पण पंढरपुरातला गाठा करू नको. शपथ ना महाराज 7-8 वाजल्यापासून तर सूर्य निघतो रातभर. इकडून पुन्हा दामटीतच न्यायचे आणि भरले की पुन्हा इकडून ते चढ ते गजर येतीच आणि तरी ते गज दुसऱ्या दिवशी असं मस्त रुवट करू लागलं. सकाळी सोडून द्यायचं ना. सकाळी सोडून दिलं ते सरला असल कुठं इंद्राणीत महाराज पुंडलिकाच्या पाठीमाग असं आनंदू रे आजी रातभर मेला पुन्हा दिवस आनंद म्हणतोय. त्याच काय सदाशिव आपलं तरी काय आपल्याकडे चाललंय ते खरंच म्हणते ना महाराज. अरे दासवशी संसाराचा खरं नाही खरं महाराज आपल्याला भोगावं लागतं. कशाचा पुढे आता काहीचा जन्म ऐसा श्रम वारेसा सर्वताई फिरवून ऐशी सोय लागली. काही नाही महाराज तुकोबराय व्हावंच लागणार आहे. तुकोबराय व्हायचं असेल तर तुकोबरायने जे केलं ते करावंच लागणार आहे. म्हणून पण सुरुवात इथून करा. गीता 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 वाचे जे म्हणती हे पुनरावृत्ती तयानारा नित्यानं म्हणा पण नित्य नियमा वाचे वदता अक्षरे फायदा भव सिंधू तरे अर्धक्षणी. अर्धक्षणला मला ज्ञान झालं की झालं संसारच नाहीये. ज्ञान झाल्याच्या नंतर काय नाही संसारात नाही. डॉक्टर बाबांनी सांगितलं मला त्याचं वर्णन करत असताना डॉक्टर बाबा म्हणले स्वप्नीचे मृगजळ माऊलीचा अभंग हे स्वप्नीचे मृगजळ म्हणजे संसार म्हणजे स्वप्नातलं काय म्हणजे खणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणजे मृगजळ पहिलेच मिथ्या खोट आणि त्याच्यातल्या त्याचा संसार म्हणजे नुसतं जागृतीतलं मृगजळ नाही. स्वप्न त्याच्यापेक्षा मिथ्या आणि स्वप्नातलं मृगजळ म्हणजे किती मिथ्या असं. पण तिथपर्यंत आहे का नाही बघूस. आणि झालं तेवढं ठरलं की झाला पार. असं काही नद्या थोड्याच ओलांडायच्या तेवढंच आहे का नाही. भवसिंधू तरे अर्धक्षणी नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी जयाचा हा नेम त्या पुरुषोत्तम विसंबे. भगवंत मात्र त्याचा भगवंताला कधी विसर पडणार नाही. असा अत्यंत महत्वाचा मोलाचा गीता आहे. महाराज गीताशास्त्र अत्यंत महत्वाचं आहे. गीताशास्त्राचा लाभ जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर इदंतेना तपस्काय ना भक्ताय कदाचन त्याच्यावर सांगितले शेवटी 18व्या अध्यायात माऊलीने. महाराज जो अभक्त असेल संताची निंदा करणार असेल देवाची निंदा करणार असेल त्याला गीता सांगू सुद्धा नाही म्हणले. त्याला काय फायदा होणार. आपल्याला जर फायदा करून घ्यायचा असेल तर सर्व मार्गी निंदा सांडवणीत असता पैगा. सगळ्या बाजून सर्व मार्गी कोणाचीच काय करायची नाही. निंदा न करता जर गीतेचं अध्ययन केलं तर गीता आपल्याला फायदा दिल्याशिवाय राहणार नाही फळ दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला अत्यंत महत्वाचा ज्ञानेश्वरी आहे ना आपल्याकडे काय करायचे गीतेकडे जायचे म्हणजे गीता ज्ञानेश्वरी त्याची ज्ञानेश्वरी वाचे वत्ता भय काही काळाचे नाही तर गीता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी गीता आहे. डॉक्टर बाबांनी गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाच्या अर्थ आळंदित करताना खूप गोड केला. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ते म्हणजे गीता म्हणजे ज्ञानेश्वरी. गीता म्हणजे गीता ग्रंथ घेऊ नका. गीता शब्दाचा अर्थ काय घ्या ज्ञानेश्वरी घ्या. भागवत म्हणजे श्रीमद भागवत घेऊ नका. आता एकनाथी भागवत घ्या.
ज्ञानेश्वरी, भागवत आणि अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे गाथा. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी आणि गाथा, त्यांनी तर सांगितलं या 3 ग्रंथाचं चिंतन करता करता मोक्ष कधी मिळून गेला हे मोक्ष मिळालेल्यालाही कळायचं नाही. म्हणजे या 3 ग्रंथाचं काय त्यांनी असं वर्णन केलं. प्रस्तांत्रही आहेच आपली, आहे का नाही. 3 ग्रंथ म्हणजे काय, प्रस्तांत्रही आहे. आणि म्हणून अत्यंत महत्वाचा असं ज्ञानेश्वरी, गीता, भागवत. आणि एक तुम्हाला निश्चित सांगतो, ज्ञानेश्वरीचं जर चिंतन केलं, गाथा येतात त्याच तोला मोलाचा एकनाथी भागवतही आहेच. ज्ञानेश्वरी एक अशी आग आहे महाराज. ज्ञानेश्वरीचं जर खरंच इमानदारीने अंतःकरणातून चिंतन केलं ना, तो माणूस संसाराच्या कामीच राहत नाही. आपण तेवढं करीत नाही महाराज. आळंदीत असे साधक लोक आहेत, नुसते ओव्याकडे पाहून दिवस दिवस रडत बसतात. काय सापडतं त्यांना, काय त्याच्यातून भाव निघतो काय माहिती. आपल्याला फक्त काय खरे मी माझं सांगायला नाही महाराज, आपल्याला तो आनंद नाही. गाथ्याच्या असे छातीशी लावून नुसते दिवस दिवस रडतात. कशाचा संसाराचं ध्यान आहे, कशाचं द्यायचं ध्यान आहे. अरे खाण्यापिण्याचं ज्याला ध्यान राहत ना. सांगितलं ना महाराज, 18 वर्ष झाली एक विद्यार्थी आळंदीत ज्ञानेश्वरी पारायण करतोय. 18 वर्ष पाठ झाली ज्ञानेश्वरी त्याच्यात. दररोज एक पारायण करतोय. 6 तासात पारायण होतं त्याचं. होईल का? 6 तासात पारायण होतंय का? लबाड गोष्टी, कारण आपल्याला होत नाही ना. जो जे तिचे गौरव नेणे तयासी तेव्हा ज्याला 6 महिने लागते त्याला काय खरं वाटत नाही. तुम्हाला एक सांगतो, एका तासात किती ओव्या होतात? 800-900 ओवी सामान्य माणसाला. ज्या नेहमी वाचन केलं त्याला 600 ओवी एका तासात होती. 600 आणि 600 होती. त्याच्यापेक्षा थोडं लय स्पीड नाही, त्याच्यापेक्षा थोडा जर म्हणजे नेहमी वाचणारा 500 ओवी होती. किती ओवी होती? 500. एका तासात 500. ओव्या किती येतं? ओव्या किती येतं? 9000. एका तासाला 500 तर 9 तासाला किती झाले? 4500. 9 तासात 4500 व्हावे. बरोबर आहे का नाही? म्हणजे 18 तासात काय होतं? पारायण. सामान्य आपलं सांगायला मी 500 ओव्या कधी घेतल्या, किती वेळेस, किती धावपळ नव्हता. प्रत्येक ओवीचा अर्थ डोक्यात घेऊनच पुढच्या ओव्या चालायच्या स्पीड मध्ये. फक्त त्यात एक आहे ते तोंडान वाचल्या गेल्यावर नाही होत. त्याला इथं वाचावं लागते. इथलं वाचणं एक वेगळंच. आणि तिथलं वाचत ज्या वेळेस बसले, तुम्हाला नाही आता महाराज नव, मी 9 तास बसायचो माऊलीच्या मंदिरात. कधी कधी 4-4, 5-5 तास व्हायची. भूकही नाही, ताणही नाही, ध्यानही नाही. आपण कुठे एवढी ज्ञानेश्वरी एकाग्रता करते, पण आपण टिकत नाही. आपलं फक्त अडचण काय, टिकत नाही. आपलं असे दिस जातील, येतील, पुन्हा हे दिस येतील. आणि ते साधक लोक असे आहेत की त्यांनी काय केलंय त्याच्याकरता जीवन. आम्ही शेजारी बसायचो. मी त्याला विचारलं बरं त्याला की कसं म्हणलं पुढचं जीवन. त्याला सांगितलं महाराज आता काय नाही, ज्ञानेश्वरी म्हणलं जेवणा खावणं. ते म्हणे ज्ञानेश्वरीला माहित. म्हणलं पण काही थोडंफार. तर त्यांनी सांगितलं 18 वर्ष ज्ञानेश्वरीने उपाशी झोपू दिलं नाही. आता पुढे थोडी झोपू देणार आहे. तुका म्हणे दिवस रात्री हेच खाती अन्न, हेच अन्न मला काय. आणि अशी अवस्था होती बरं का. आणि तिथपर्यंत पण मुंबईला पार केलं. चैतन्य महाराज सांगितलं ना, वाचता येत नसेल तर बोटा फिरवा, कळत नसेल तर वाचतच राहा. ज्ञानेश्वरीच आपल्याला काय सांगेल, अर्थ सांगेल. ज्ञानेश्वरी अर्थ सांगत नाही महाराज. आपल्या उद्धाराचा जिम्मेदारी ज्ञानेश्वरी घेते. भगवंताची भेट घालून देण्याची जिम्मेदारी ज्ञानेश्वरी आपली घेते. पण भाव धरून या ती येतच कुठे. मी एक आहेच ती ज्ञानबाची मी ठोकलेली भाव धरून या ज्ञानेश्वरी मग कृपा करी हरी. भाव धरून या, भाव आहेच त्याच्या पाठीमाग. म्हणून असा भाव आपला हो. आणि ज्ञानेश्वरी जे सांगितलंय ते वरवरच न होता त्या याच्याशी अर्थाशी नाही, त्या जे सांगितलंय साधन त्या साधनाशी आपल्या जीवनाची एकरूपता हो. एवढीच भगवान कृष्णाच्या चरणी माऊली ज्ञानोबराच्या चरणी प्रार्थना करून शेवला पूर्णविराम. ज्ञानेश्वर